नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक मित्रांनो. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आपलं पोरगं डॉक्टर करण्याचं. मग ते ग्रामीण भागातील माझा शेतकरी असेल किंवा शहरी विभागातील माझा मजूर असेल. या प्रत्येकाला वाटतं की आपलं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे. पण ते करत असताना त्यासाठी काही करावं लागतं हे बऱ्याच जणांना आज माहीत नसतं. तर आज आपण एका अशा करिअरच्या संधीबद्दल डिस्कशन करणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला BAMS ऍडमिशन, त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिकल सर्जरी, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या पालकांना आपल्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, तर त्या संदर्भात पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अनेक पालकांना त्यांना त्यांचं अपूर्ण शिक्षण असल्यामुळं त्यांना माहीत नसतं की यासाठी किती पैसा लागतो, त्यासाठी इलिजिबिलिटी काय असती आणि त्याची कॉलेज कुठे कुठे उपलब्ध आहेत, त्याला कशा पद्धतीनं काउन्सिलिंग करावं लागतं. तर या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती BAMS संदर्भात आपण स्टेप बाय स्टेप देणार आहोत. तर चला तर मग आपण स्क्रीनवरती जाऊया. तर मित्रांनो, आपण पाहतोय BAMS ऍडमिशन 2026 जे काय संपूर्ण मार्गदर्शिका आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. स्टेप बाय स्टेप आपण या स्लाइडच्या माध्यमातून, या PPTच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण क्लिअरन्स यामधून देणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर नीट क्लिअर केलं पण MBBS सीट मिळाली नाही, तर यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना आपला स्कोर जास्त नसल्यामुळे त्या ठिकाणी MBBS ला ऍडमिशन मिळत नाही. पण त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एक BAMS पण एक अशी लायसनधारक डॉक्टर पदवी आहे की ज्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांची मागणी प्रचंड वेगानं वाढत आहे. जर तुम्ही नीट 2026 उमेदवार असाल आणि मेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर BAMS एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो. ज्यामध्ये BAMS म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, आधुनिक वैद्यकीय विषय, आयुर्वेदाची तत्वे, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला शिकवली जातात. तर ही एक व्यावसायिक पदवी आहे ज्यामध्ये MBBS प्रमाणेच एक मान्यता प्राप्त आणि परवानधारक डॉक्टर पदवी आहे. सराव करण्याचा अधिकार इंटर्नशिप नंतर राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी करून तुम्ही या ठिकाणी तुमची सराव सुरू करू शकता, प्रॅक्टिस सुरू करू शकता. तर हे डॉक्टर होण्यासाठी साधारण तुम्हाला किती वर्षाचा कार्यकाळ लागतो, तर यामध्ये शैक्षणिक अभ्यास जो आहे, जो काय थेरॉटिकली अभ्यास आहे तुमचा, तो 4.5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये जाऊन शिकायचा आहे. सोबतच 1 वर्षाची इंटर्नशिप असते, जे की तुम्ही ते हॉस्पिटल्समध्ये त्या ठिकाणी प्रॅक्टिकली तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव घ्यायचा आहे. सोबतच हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही MD आयुर्वेदामध्ये 3 वर्षाचा विशेष डिग्री त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन असतं, ज्याच्यामध्ये पेडियाट्रिक आहे, गायनेक आहे, ऑर्थोपेडिक आहे, फिजिशियन आहे, ENT आहे. अशा वेगवेगळ्या आयुर्वेदामध्ये पण अजून सब्जेक्ट आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही MD करू शकता. तर साधारण तुम्हाला जो कालावधी आहे तो BAMS करण्यासाठी 5.5 वर्ष आणि त्याच्यानंतर 1 वर्ष, 4.5 वर्षाची अभ्यास आहे आणि 1 वर्षाची इंटर्नशिप आहे. हा कालावधी MBBS सारखाच आहे. जर तुम्हाला विशेषज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजेच तुम्हाला MD आयुर्वेदा करायचा असेल तर आणखी 3 वर्ष लागतात. म्हणजेच विशेषज्ञ बनण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 8 ते 9 वर्ष लागू शकतात. तर BAMS ऍडमिशन 2026 साठी काय पात्रता आहे, तर यामध्ये मुख्य आवश्यकता आहे BAMS प्रवेश नीट 2026 द्वारेच होतो. नीट मध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, त्यामध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आहे. शिवाय नीट शिवाय BAMS वैद्य नाही. त्यामुळे यामध्ये किमान वयोमर्यादा जी आहे ते 17 आहे. सोबतच तुम्हाला PCB
म्हणजे 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय घेऊन बसणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 50% पीसीबी ला गुण आवश्यकता आहे. सोबतच ओबीसी, एसटी साठी तुम्हाला पीसीबी मध्ये 40% गुण घेणं गरजेचं आहे. तर बीएमएचा जो कटआउट आणि स्पर्धा जी आहे एमबीबीएसच्या तुलनेत बीएमएसचा जो कटआउट आहे तो कमी असतो. परंतु सरकारी बीएमएस महाविद्यालयाचा कटआउट तरीही उच्च असतो. प्रत्येक राज्याचा कटआउट हा वेगळा असतो आणि अनेक घटकावर तो अवलंबून असतो. त्यामध्ये तुमच्याकडे राज्य कोटा आहे, प्रत्येक राज्याचा स्वतःचा राज्य कटआउट, कोट्याचा जो कटआउट आहे तो वेगळा असतो. अखिल भारतीय कोटा म्हणजे सेंट्रल जी काउन्सिलिंग असतं, केंद्रीय पातळीवरची मात्र जो कटआउट जो असतो तो वेगळा असतो. शिवाय तुमचा कॅटेगरी वाईज ओबीसी, एसटी, एससी मध्ये जर असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी कटआउट वेगळा असतो. तर एकंदरीत अर्जदार जे आहेत त्यांची संख्या आणि स्पर्धेचा प्रभाव या सर्व गोष्टीवरती ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे डिपेंड असते. तर या संदर्भात बीएमए ची जी काय 2026 ची फी रचना जी आहे ते साधारण सरकारी विरुद्ध खाजगी महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते. तर यामध्ये बीएमएस ची महाविद्यालय जे आहेत ते सुमारे गव्हर्नमेंटसाठी जी सरकारी महाविद्यालयाची फी आहे ते सुमारे 20,000पासून ते 80,000पर्यंत वार्षिक खर्च असतो. एकंदरीत सुमारे खर्च जो आहे तो 1 ते 3 लाख रुपये प्रमाणे 4.5 वर्षाचा जाऊ शकतो. उत्कृष्ट शिक्षण आणि कमी खर्चात तुम्हाला या ठिकाणी सरकारी महाविद्यालयामध्ये जर प्रवेश मिळाला तर शिक्षण मिळू शकतं. सोबतच तुम्हाला जर खाजगी महाविद्यालयामध्ये जर बीएमएस साठी प्रवेश मिळाला तर या ठिकाणी तुम्हाला सुमारे 2 ते 4 लाख रुपये प्रति वर्ष तुम्हाला फी लागू शकते. या ठिकाणी साधारण खर्च जो आहे तो 10 ते 20 लाख प्रमाणे या ठिकाणी लागू शकतो. पण या ठिकाणी तुम्हाला अधिक जागा उपलब्ध असतात, त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं 100% ऍडमिशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सोबतच तुम्हाला डिम्ड किंवा हाय अँड खाजगी संस्था ज्या आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर डी वाय पाटील आहे, भारती विद्यापीठ आहे, प्रवारा आहे. तर या ठिकाणी या ज्या विद्यालय आहेत महाविद्यालय याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी 4 ते 6 लाखापर्यंत फी असू शकते. एकंदरीत या ठिकाणचा जो खर्च आहे तो साधारण 25 ते 40 लाखापर्यंत जातो. या ठिकाणी वसतिगृह, परीक्षा फी आणि इतर जो काही खर्च आहे ते वेगळे असू शकतात, त्यामुळे ती फी याच्यामध्ये पकडलेली नाही. तर सर्वात महत्वाचं काय आहे की वसतिगृह, परीक्षा फी आणि विविध शुल्क हे मुख्य फीच्या वर असतात. पूर्वी या सर्व गोष्टींची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. तर बीएमएस नंतरच्या ज्या करिअर संधी आहेत त्या बीएमएस पूर्ण केल्यानंतर अनेक आकर्षक करिअर पर्याय उपलब्ध आहेत. आयुर्वेदाचे बाजारात केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर वाढत आहे. त्यामुळे खाजगी क्लिनिक, तुम्ही स्वतःच आयुर्वेदिक क्लिनिक सुरू करू शकता आणि रुग्णांना उपचार देऊ शकता. शिवाय या संदर्भात सरकारी ज्या नोकऱ्या आहेत ते राज्य आयुष विभागात विविध पदासाठी अर्ज करता येतो तुम्हाला. त्यानंतर तुम्ही एमडी आयुर्वेदा विशेष तज्ञ बनण्यासाठी पदव्युत्तर अभ्यास करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सब्जेक्ट वरती तुम्ही ती पदवी मिळवू शकता. त्यानंतर तुम्ही रुग्णालयात सराव, आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टर म्हणून तुम्ही काम करू शकता. पंचकर्म थेरपी आणि उपचार केंद्र तुम्ही स्वतःच टाकू शकता. सोबतच संशोधन आणि अध्यापन तुम्ही याच्यानंतर तुम्ही अ, संशोधन म्हणजे आयुर्वेदा क्षेत्रामध्ये पीएचडी करून त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही संशोधन करू शकता. त्यामध्ये अधिक माहिती घेऊन तुम्ही अधिक वेगवेगळ्या औषधांवरती तुम्ही त्या ठिकाणी रिसर्च करू शकता. सोबतच तुम्ही जे आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये बीएमएस चे आहेत किंवा एमडी चे आहेत, या ठिकाणी तुम्ही एक लेक्चरर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता किंवा प्रिन्सिपल म्हणून जॉब करू शकता. त्या ठिकाणीही तुम्हाला
चांगल्या संधी उपलब्ध आहेत पैसा कमवण्यासाठी. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे काउन्सिलिंग मध्ये, की जे ऍडमिशन करत असताना काही चुका सामान्य होऊ शकतात. केवळ एमबीबीएस ची प्रतीक्षा, एमबीबीएस च्या प्रतीक्षेत बीएमएस कडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक आहे. बीएमएस हा एक उत्कृष्ट पर्याय आहे ज्याचा तुम्ही विचार करणे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्याचे कोटा असतात, ज्या प्रत्येक राज्याचे वेगवेगळे कोटा नियम असतात. याची माहिती न घेतल्यास तुम्हाला चांगल्या संधी गमवाव्या लागू शकतात. ही एक कॉमन चूक दरवर्षी विद्यार्थी करत असतात. त्याच्यानंतर बनावट महाविद्यालय जे आहे ते मान्यता प्राप्त नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेणं अत्यंत धोकादायक, आणि नेहमीच सीसीआयएम आणि एनएमसी मान्यता तुम्ही तपासणं गरजेचं आहे. शिवाय फीज आणि बॉन्डचं धोरण जे आहे, छुप्या शुल्काची आणि बॉन्ड धोरणाची माहिती न घेतल्यास प्रवेश घेऊ नका. सर्व अटी वाचूनच त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आयुष काउन्सिलिंग प्रक्रिया ही वेगळी असते. योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय या ठिकाणी घेऊ शकता. तर कमी बजेटमध्ये हे बीएमएस चे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तर ते कसे निवडावे, तर स्मार्ट निर्णय घेण्यासाठी स्मार्ट निर्णय घेण्यासाठी केवळ कमी फी पाहू नका, तर महाविद्यालयाची सुविधा, रुग्णालयाचा अनुभव आणि मान्यता तपासणं महत्वाचे आहे. योग्य निवड केल्यास तुमचे शिक्षण आणि भविष्यात करिअर दोन्ही उत्कृष्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे या बारीक बारीक गोष्टींची काळजी घेणं आपल्याला ऍडमिशन करत असताना गरजेचं आहे, की त्या ठिकाणी तुम्ही ज्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेणार आहे ते त्या संस्थेशी निगडीत हॉस्पिटल्स आहे का, त्या हॉस्पिटल्स मध्ये किती पेशंट आहेत, ही एक कॉमन गोष्ट आहे जी तुम्हाला तपासणं गरजेची आहे. त्यामध्ये रुग्णालय संलग्नता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. शिवाय रुग्ण प्रवाह, तुम्हाला त्या ठिकाणी किती डेली पेशंट्स त्या हॉस्पिटल्स मध्ये येतात, पुरेसे पेशंट येतात का, जेणेकरून व्यावहारिक तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव मिळणं गरजेचं आहे. शिवाय इंटर्नशिप एक्सपोजर जो आहे तो तुम्हाला चांगला इंटर्नशिप मिळणं खूप गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. जर तुम्हाला स्किल डेव्हलप नाही तुमच्यामध्ये झालं तर ती डिग्री तुम्हाला कोणत्याही कामाची नाही. शिवाय जी चौथं आहे ते मान्यता आणि मंजुरी, जे तुम्हाला राज्य मंजुरी किंवा सीसीआयएम एनएमसी ओळख तपासली पाहिजे, की तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेणार आहात त्या हॉस्पिटलच्या या मान्यता आहेत का, याही गोष्टी तपासणं गरजेचं आहे. शिवाय लास्ट जे आहे ते छुपे शुल्क असतात. अनेक जे कॉलेजेस आहे ते वेगवेगळ्या मार्गातून पैसा उकळण्याचं काम करत असतात. त्यामुळे तुम्ही ऍडमिशन घेण्या अगोदरच या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला भविष्यात 4.5 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही. या गोष्टीची तुम्ही या ठिकाणी काळजी घेणं गरजेची आहे. तर मित्रांनो, तुमचं भविष्य जे आहे हा तुमचा निर्णय आहे. जर तुम्ही नीट 2026 चा उमेदवार असाल आणि एमबीबीएस सोबतच बीएमएस पर्यायाचे मूल्यांकन करू इच्छित असाल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. डॉक्टर बनणे केवळ एमबीबीएस करणे नाही, तर योग्य माहिती, योग्य निर्णय घेतल्यास मदत करते. वैयक्तिक काउन्सिलिंग, तुम्ही तुमच्या रँक आणि बजेटनुसार सर्वोत्तम धोरण, तज्ञ मार्गदर्शन, आम्ही अनुभवी सल्लागाराकडून पूर्ण मदत जर घेतली तर तुम्हाला इझिली योग्य पद्धतीनं तुम्हाला ऍडमिशन मध्ये मदत होऊ शकते. शिवाय यशाची हमी, योग्य निवड करून तुम्ही तुमचे स्वप्न 100% साकार करू शकता. बीएमएस आयुर्वेदा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं करिअर करायचं, त्यासाठी इलिजिबिलिटी काय लागते, शिवाय तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमध्ये शासकीय महाविद्यालय, प्रायव्हेट कॉलेजेस यामध्ये किती फी स्ट्रक्चर लागतं, तर या सर्व गोष्टींची माहिती, आणि बीएमएस झाल्यानंतर तुम्हाला पुढे एमडी कशा पद्धतीनं करता येतंय, एमडी कशा पद्धतीने करता येतं, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. अजूनही तुम्हाला
या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, किंवा आमचा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॉल करा आणि आमचं 1-to-1 काउन्सिलिंग जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला 2026 मध्ये डॉक्टर बनवण्यासाठी आम्ही डेफिनेटली 100% मदत करू शकतो. तुम्हाला तुमच्या बजेटनुसार साधारण गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज यामध्ये वेगवेगळ्या राज्याचं वेगवेगळं काउन्सिलिंग असतं, ज्याच्यामध्ये AA, CCC आणि स्टेट काउन्सिलिंग असतं. तर या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या मेरिटनुसार ऍडमिशन मिळवता येईल, आपल्या बजेटनुसार कशा पद्धतीने ऍडमिशन मिळवलं जाईल, किंवा आपल्या लोकेशननुसार आपल्या जवळचं कुठलं चांगलं कॉलेज आहे, या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा BMS 2026. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आमची टीम तुम्हाला गाईड करेल. मी पर्सनली तुम्हाला गाईड करेन, जेणेकरून तुमचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं आताच या 2026 मध्ये साकार होईल. तुम्हाला यामध्ये काही छोटी चूक झाली तर तुम्ही तुमचं वर्ष वाया घालवू शकता, आणि ही संधी तुम्ही घालवू नका आणि आमच्या टीमशी संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.